राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनास घेतले ताब्यात। दिनांक 15 जानेवारी रोजी निरीक्षक ए.पी. मते यांना राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे मध्य प्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागात गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती। बातमीप्रमाणे हेंड्यापाडा शिवार पळासनेर मालवण रस्त्यावर निरीक्षक ए.पी. मते यांना तेथे स्टाफसह सापळा रचला असता समोरून संशयित वाहन क्रमांक MS46 BU 7158 येत असल्याचं दिसले। त्यास थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले। सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये प्रथम दर्शनी प्लास्टिक गोण्यांमध्ये भुसा भरून त्याखाली बिअरचे बॉक्स लपवून वाहतूक होत असल्याचं दिसून आले। यामध्ये बडवायझर, मॅग्नम, तीव्र बियर, पॉवरफुल स्ट्रॉंग बियर 500 मिली क्षमतेचे या ब्रँडच्या एकूण 70 बॉक्स व वाहनासह 8,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक पद्माकर कमलाकर जाधव राहणार बोराडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे व त्याचा फरार साथीदार कमलेश सुभाष पाटील उर्फ पिंटू पाटील यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची कारवाई ए.पी. मते निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेडा जवान सयंत्री गोरख पाटील, प्रशांत बोरसे, ए.पी. म्हस्के, केतन जाधव जवान वाहन चालक निलेश मोरे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास श्रीमती स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी. मते निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हे करीत आहेत। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर।